कांचन विचारत असते सारखी. छान. आणि 8वी आणि 9वीचा फॉर्म भरला का कांचन? तू कांचन एनएमएमएस भरला का फॉर्म? लिहिला नाही एनएमएमएस फॉर्म भरलास का? नाही. का ग? स्कॉलरशिपला अगं त्याला भर ना. एनएमएमएस तरला 12,000 स्कॉलरशिप आहे. आपण घेतोय व्यवस्थित. फायदा आहे ना. पुढील द्रव्यांचे संघटन रासायनिक सूत्रांच्या साहाय्याने लिहा. रासायनिक सूत्रांच्या साहाय्याने लिहा. सरांजली, गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून टीचर. ओके. आता बघा, आता रासायनिक सूत्र आता आपल्याला यामध्ये मूलद्रव्यांचं संज्ञा आणि सूत्र हे मूलद्रव्यांचं येत असतं. म्हणजे मूलद्रव्य म्हणजे निसर्गामध्ये ज्या नैसर्गिक तयार झालेली जी मूलद्रव्य असतात या मूलद्रव्यांचे संयोग पावतात आणि अगणिताचे संयुग तयार होत असतात. संयुग. तर ह्या मूलद्रव्याचं पूर्ण नाव, समजा मला हायड्रोजन असं लिहायचंय तर मी हायड्रोजन लिहिताना पूर्ण लिहिण्याच्या ऐवजी H2 असं लिहिलं तर त्याचं हे सूत्र झालं. आणि H ही त्याची संज्ञा झाली. ही संज्ञा आली आणि हे सूत्र आलं. मग ह्यामध्ये आपल्याला सूत्र झालं. म्हणजे ह्यामध्ये जे संज्ञा सूत्र लिहित असतो तर त्या लॅटिन वर्डचा किंवा ग्रीक ह्या लोकांनी शास्त्रज्ञांनी ह्यामध्ये त्यांचं ऍब्रिव्हिएशन आद्याक्षर हे रेणुरूपात किंवा संज्ञा रूपात हे लिहिलेलं असतं. तर त्याला संज्ञा सूत्र म्हणतात. आता इथे विचारलंय आपल्याला द्रव्याचे नाव. द्रव्य म्हणजे आपल्याला माहिती आहे द्रव्याचे नाव. द्रव्य 3 प्रकारचं असतं. एक तर स्थायू, द्रव आणि वायू. द्रव्याचे नाव. रासायनिक सूत्र. लिहून घ्या. आणि द्रव्याचा प्रकार. आता द्रव्याचा प्रकार आपल्याला माहिती तो स्थायू आहे, द्रव आहे का वायू आहे हे आपण पाहू. आता पाणी. तर पाणी आपल्याला माहिती आहे हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांचं एकाच 8 वजनी प्रमाणात ज्यावेळेस संयोग पावले जात असतात तेव्हापासून तयार होतं ते पाणी. तर पाण्याचं रासायनिक सूत्र जे आहे ते H2O हे रासायनिक सूत्र आहे. आता हे सूत्र कधी बदलत नाही. ज्यावेळेस तुम्हाला आता हे 11वी 12वीला तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये त्यामध्ये हे सूत्र लिहिण्यासाठी 11वी 12वीला तुम्हाला म्हणजे विचारलं सूत्र म्हणजे रासायनिक समीकरण लिहायला लागत असतं. 10वीला पण लागत असतंय. तर त्यात सगळ्यात महत्वाचं आहे समजून घ्या. हा बेस आहे. आता पाण्याचं सूत्र आहे H2O. आता ह्यामध्ये हे सूत्र झालं म्हणजे हे एका 60 वजनी प्रमाणामध्ये एकाशी वजन संयोग पावल्यानंतर पाणी तयार होत असतं. मग हे H2O ज्यावेळेस आपल्याला माहिती आहे H2 अधिक O2 बरोबर H2O असं तयार होतं. ज्यावेळेस हे समीकरण, आता हे समीकरण तुम्हाला आता इथं पुस्तकात दिलेलं नाही परंतु हे अतिशय महत्वाचं आहे. समजून घ्या सूत्र कसं तयार होत असतं ते. आणि सूत्र कधी बदलत नाही. म्हणजे एकाच 8 या वजनी प्रमाणात एकत्र येत असतात. पाणी आणि हायड्रोजन. हायड्रोजन आणि पाणी हे एकाच 8 वजनी प्रमाणात एकत्र येत असतात. त्यांच्यापासून पाण्याचा रेणू तयार होत असतो. आता हे हायड्रोजनचं सूत्र मी लिहिलं H2, ऑक्सिजनचं सूत्र लिहिलं O2. म्हणजे तुम्हाला असं विचारलं तर हायड्रोजन आणि ऑक्सिजनची संयोग झाला किंवा यांच्यात अभिक्रिया घडली असतात विद्युत अपघटनाद्वारे किंवा विद्युत प्रक्रियेद्वारे त्यांच्यामध्ये त्यांच्यात संयोग पावले असता काय मिळेल तर हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांच्यामध्ये ज्यावेळेस ते संयोग पावतात त्यांच्यापासून पाणी तयार होत असतं. तर आता हे सूत्र झालं. आता हे सूत्र लिहिताना पहिल्यांदा त्यांचं रेणुरूपातलं सूत्र त्यांचं लिहून ठेवायचं. हायड्रोजन सूत्र H2 आहे, ऑक्सिजन सूत्र O2 आहे. मग आता इथं हायड्रोजन किती आहेत पहा 2 आहेत. ऑक्सिजन किती आहेत 2 आहेत. इथं हायड्रोजन किती आला 2 आले. इथं ऑक्सिजन किती आला 1 आला. आता इथं ऑक्सिजनची संख्या वाढली पाहिजे आपल्याला. मग ऑक्सिजनची संख्या वाढवायची असेल
तर समजा मी असं लिहिलं तर हे चूक होईल. हे हायड्रोजन पेरॉक्साईडचं सूत्र झालं. म्हणजे एकदा सूत्र लिहिलं की त्याच्या पाया शेजारी काय करायचं नाही, असं लिहून चालणार नाही. हे रॉंग, असं लिहायचं नाही, चूक आहे, हे असं लिहित नाही. तर हे माहिती पाहिजे आपल्याला. लगेच एखादी म्हणलं किती सोपं आहे सर, इथं मी O2 लिहिलं की दोन्हीकडे सारखं होऊन जाईल, असं करायचं नाही. आपल्याला हे एखाद्या म्हणजे तराजू सारखं आहे, हे आपल्याला डावी बाजू उजवी बाजू सारखी करावी लागते. त्यामुळं यामध्ये हायड्रोजन 2 आहेत. मग आता इथं संख्या ऑक्सिजनची वाढली पाहिजे. मग जे काय करायचं ह्या संपूर्ण सूत्राच्या डोक्या शेजारी करायचं, लिहायचं. मग आता मी इथं 2 लिहिलं, मग या 2 ह्याला 2 ला गुणायचं, म्हणजे तिथं झाले 2चे 4 होता. तिथं हायड्रोजन झाले 4, ऑक्सिजन झाले 2. यांचा नेहमी गुणाकार करतात इथं छेदाचा आणि अंशाचा. इथं 1 असतो म्हणजे याचा गुणाकार आला 2. मग इथं आपल्याला ऑक्सिजन 2 मिळाले. आता हायड्रोजन इथं 2 आहेत. मग आता ह्या ठिकाणी देखील हायड्रोजन मला ह्याच डाव्या बाजूत आणि उजव्या बाजूत समीकरणात सारखं आलं पाहिजे, म्हणून या ठिकाणी मी हायड्रोजन 2 लिहिणार असा. म्हणजे H गुणिले 2 गुणिले 2 म्हणजे इथं 4 होणार. या ठिकाणी आता किती झाले, 4 झाले. म्हणजे आपलं हे डाव्या बाजूला याला अभिक्रियाकारके म्हणतात आणि याला उत्पादिते म्हणतात. ही अभिक्रियाकारके आहेत. या ठिकाणी अभिक्रियाकारके. आणि या बाजूला जे येतात त्याला आपण उत्पादिते म्हणतो. मला पुस्तकात असं दिलेलं नाहीये, हे लिहून ठेवा, महत्वाचं आहे. कायमस्वरूपी तुम्हाला उपयोगी येणार समीकरण संतुलित करा हा प्रश्न असतो तुम्हाला. 11वीला पण आहे, 12वीला पण आहे. 8वीचा संपूर्ण सिलेबस, 8वी 9वी 10वी यांच्या नोट्स सगळ्या तुम्हाला वैयक्तिक नोट्स काढून ठेवा, तुम्हाला 11वी 12वीला उपयोगी पडतात. म्हणजे इथं आता H 2 गुणिले 2 4 झाले, ऑक्सिजन 2 झाले, म्हणजे हे समीकरण संतुलित समीकरण झालं. जसं तराजूमध्ये डाव्या बाजूला आपण 1 किलोचं वस्तू वजन घेतलं तर दुसऱ्या बाजूला उजव्या बाजूला 1 किलोची भाजी घेतो तेव्हा तराजू सारखा होतो. तसं या ठिकाणी डाव्या बाजूला जेवढी अभिक्रियाकारके असतात तेवढीच उजव्या बाजूला उत्पादिते यावी लागतात. मग या ठिकाणी हे समीकरण आपलं संतुलित झालं. मग या ठिकाणी पाण्याचं सूत्र आपल्याला मिळालं H2O. मग आता हे समीकरणामध्ये आपण मांडलेलं होतं खाली. तर अशा प्रकारे सूत्र मिळत असतं यांचं. हे सूत्र कसं तयार होतं हे तुम्हाला कळावं यासाठी मी तुम्हाला इथं हे दाखवलेलं आहे. आता हे खालचं मी पुसून टाकतोय. लिहिलंय ना खालचं सगळ्यांनी? कांचन बाळा लिहिलंस का? लिहिलं? कांचन लिहिलं का खालचं? माईक हो टीचर. समजलं? शाब्बास स्वरांजली, शाब्बास. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला आता ह्या द्रव्य कसं आहे, पाणी आपल्याला माहिती आहे, पाणी हे द्रव आहे, म्हणून मी इथं द्रव लिहिलं. द्रव्याचा प्रकार काय येणार आहे, द्रव येणार आहे. दुसरं पाहूया आपण, कार्बन. आता कार्बन हे मूलद्रव्य आहे. कार्बन हे मूलद्रव्य आहे. मग कार्बनचं सूत्र हे C येतं. C म्हणजे कार्बन, म्हणजे कोळसा. आपला जो घरातला कोळसा आपण लाकूड जाळल्यानंतर तयार होतो तो म्हणजे कार्बन. सर्व पदार्थांमध्ये कार्बन असतं, म्हणजे जास्तीत जास्त कार्बन हा घटक असतो. म्हणजे ज्याचं जळून धूर तयार होत असतो बघा आपल्याला, ते कार्बन असतो. लोखंड जर तुम्ही वितळवलं तर त्याची वाफ तयार होते. म्हणजे कार्बन हा सगळ्यामध्ये कार्बनचा अंश असतोच. तर कार्बन आहे. कार्बन हे कसं द्रव्य कसं आहे, स्थायू आहे. कोळसा हा स्थायू आहे, म्हणून प्रकार स्थायू. त्याच प्रकारे आता आलं हवा. आता हवेमध्ये, हवा हे मिश्रण आहे. हवा हे काय, संयुग नाही. हवेमध्ये ऑक्सिजन आहे, पाण्याची वाफ आहे, नायट्रोजन आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, सल्फर डायऑक्साईड आहे, कार्बन मोनॉक्साईड आहे. येस, हवेच्या वरच तुम्ही नाही लिहिलं. काय? हवेच्या वरच ऑक्सिजन हा शब्द नाही लिहिला तुम्ही. हा घ्यायचा आहे ना आपल्याला. थांब ना जरा, एक आपण बघत चाललोय एक. मग तुम्हाला समजावं म्हणून सांगितलंय. मग आता हवेचं सूत्र आपल्याला येणार नाही. हवा हा काय आहे, हवेमध्ये सर्व मिश्रण आहे. थोडक्यात हवा हे काय असतं तर मिश्रण असतं. एक आपण बघतोय. हवा हे मिश्रण आहे. मग आता ह्या मिश्रणामध्ये, हवेच्या मिश्रणामध्ये सर्व मिश्रणाचं ते मिश्रण असल्यामध्ये सूत्र आपण लिहू शकत नाही. हवेमध्ये सर्वच घटक आहेत तुम्हाला सांगितले ते. कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईडचं असतं, कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड असेल, नायट्रोजन डायऑक्साईड असेल, पाण्याची वाफ असते. त्यामुळे आपण हवेचं मिश्रण लिहू शकत नाही. म्हणजे आता आपल्याला माहिती द्रव्याचा प्रकार कसा आहे, हवा हा वायू आहे. इथं आपण वायू लिहून. त्यानंतर आपण घेऊया, आता जरा मला विचारलं तसं, ऑक्सिजन.
आता ऑक्सिजन हे मूलद्रव्य ऑक्सिजन आपल्याला माहिती आहे, आपला प्राणवायू म्हणजे ऑक्सिजन आहे. ऑक्सिजनचं सूत्र, आता ऑक्सिजनची संज्ञा O आला, पण तू त्याचे दोन अणू एकत्र येऊन ऑक्सिजनचा एक रेणू तयार होत असतो. कार्बनचा अणू हाच त्याचा रेणू असतो, त्यामुळे कार्बन आपण फक्त C लिहितो. परंतु ऑक्सिजनचे दोन अणू एकत्र आल्यावर कार्बनचा एक रेणू तयार होत असतो. त्याचं रेणू रूपातलं हे जे आहे द्विअणुरेणू म्हणजे दोन अणू एकत्र आल्यावर एक रेणू तयार होत असतो, म्हणजे त्याचं कार्बनचं सूत्र तयार होतं O2. आता ऑक्सिजन आहे, आपलं ऑक्सिजनचं सूत्र होतं O2. आता ऑक्सिजन हा काय आहे? वायू आहे. ऑक्सिजन हा वायू आहे. वायू आहे. हा, इथपर्यंत लिहिलं सगळ्यांनी बाळांनी? लिहिलं. ठीक आहे, मग आता हे मी पुसून टाकतो. त्यानंतर येते ॲल्युमिनियम. अल्युमिनियम. आपल्याला माहिती आहे, आपल्याला विद्युत खांबाच्या तारा सगळ्या अल्युमिनियम पासून असतात. अल्युमिनियमची भांडी असतात. अल्युमिनियम हा धातू त्याची तार तयार करता येत असते, त्यामुळे आणि स्वस्त आहे, त्यामुळे अल्युमिनियमचा वापर केला जातो. तर अल्युमिनियम सूत्र आहे Al, धातूचं सूत्र येतं Al. आता यामध्ये लक्षात घ्या, सूत्र लिहिताना पहिलं अक्षर त्याचं कॅपिटल लिहितात आणि दुसरं अक्षर स्मॉल अक्षरामध्ये लिहिलं जातं. अल्युमिनियम सूत्र येतं Al. आता द्रव्याचा प्रकार, द्रव्य तो स्थायू आहे, द्रव आहे का वायू आहे? तर अल्युमिनियम हे स्थायू आहे, आपण घेऊ शकतो, त्यामुळे अल्युमिनियम हे स्थायू आहे. नंतर येतो ते म्हणजे पितळ. पितळ हे मिश्रण आहे. आता याचं पितळेचं सूत्र आपण तयार करू शकत नाही, मिश्रण आहे ते. कारण पितळ हे तांबे परत अल्युमिनियम यांच्यापासून तयार झालेलं एक मिश्रण असतं पितळमध्ये. पितळेची भांडी आपण वापरत असतो, त्यामुळे पितळ हे देखील एक स्थायू आहे. द्रव्याचा प्रकार स्थायू येतो, स्थायू येत असतो. त्यानंतर येतो कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड आपण माहिती आहे, आपण शरीरामध्ये श्वसनाद्वारे ऑक्सिजन शरीरात घेतो आणि उच्छ्वासाद्वारे आपण ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर टाकत असतो, ऑक्सिजन आत घेतो, बाहेर टाकत असतो. शाबास. मग त्यामुळे कार्बन डायऑक्साईड सूत्र, आता डाय म्हणजे की दोन ऑक्सिजन येतात, नेहमी लक्षात घ्या. म्हणून डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड SO2, नायट्रोजन डायऑक्साईड NO2. म्हणून हे डाय, ट्राय असे शब्द वापरले असतात. कार्बन मोनॉक्साईड म्हटलं की CO येतो, त्याला कार्बन मोनॉक्साईड म्हणतात. हे आपल्याला माहिती पाहिजे आता सूत्र त्यांची, कारण तुम्हाला पुढे दिवस लागणार त्यांची सूत्र, आपल्याला ही माहिती पाहिजे. कार्बन मोनॉक्साईड म्हटलं, सल्फर डायऑक्साईड म्हटलं किंवा नायट्रोजन डायऑक्साईड, दोन ऑक्सिजन एकत्र आल्यामुळं तिथं CO2 तयार होत असतो. तर हा देखील वायू आहे, हा देखील वायू आहे, हे सूत्र आहे, वायू आहे. हा. तर आता याच्यावरनं आपल्याला सांगता येतं. झालं इथपर्यंत लिहिलं सगळ्यांनी? लिहिलं. हा, आता मी पुसून टाकतो सगळं. बर, झाले सर. शाबास, खूप छान. झालं सर. खूप छान. आता आपण पुढे बघूया. आता याच्यावरून आपण म्हणू शकतो द्रव्याचे मूलद्रव्य संयुग
आणि मिश्रण असे 3 प्रकार पडतात द्रव्याचे, असे 3 प्रकार पडतात. आता मूलद्रव्याला आपण ज्याला इलेमेंट्स म्हणतो. तर मूलद्रव्याचं ज्या पदार्थाचे भौतिक किंवा रासायनिक पद्धतीने अपघटन होत नाही, अपघटन म्हणजे दुसरा कुठला पदार्थ तयार होत नाही, त्याला आपण मूलद्रव्य असं म्हणत असतो. की भौतिक किंवा रासायनिक प्रकारे त्याला तापवलं किंवा त्याच्यावरती त्याला उष्णता दिली, ते वितळवलं, तर ते आपल्याला लोखंडाचं दुसऱ्या पदार्थात रूपांतर होत नाही. सोने धातू असेल, चांदी धातू असेल, कोळसा असेल, त्याला आपण मूलद्रव्य म्हणतो. तर हे मूलद्रव्य असतात. संयुगात 2 किंवा अधिक मूलद्रव्य विशिष्ट वजनी प्रमाणात एकत्र येऊन त्यांच्यामध्ये रासायनिक अभिक्रिया तयार होऊन जे पदार्थ तयार होतात त्याला संयुग म्हणतात. आता उदाहरण तुम्हाला सांगितलं सोडियम क्लोराईड, खाण्याचं मीठ. तर खाण्याचं मीठ आपल्याला माहिती आहे सोडियम हा धातू आहे. सोडियम जर धातू आता आपल्या हातावर घेतला असा तर त्याला पुन्हा असा हात खाली लावावा लागतो, पुन्हा हात खाली असा लावावा लागतो. कारण का, जर सोडियम धातू हातावर घेतला तो हाताला छिद्र पडून खाली येतो, इतका तो संवेदनशील सोडियम धातू आहे. बघा लक्षात घ्या, इतका तो आहे. तो पाण्यात जर ठरवतो तसा तो बंदुकीतनं गोळीचा आपण हे करतो तसं पाण्यात चर्र पण फिरत असतो. तेव्हा तो नेहमी आपण रॉकेलमध्ये बुडवून ठेवत असतो, केरोसिन मध्ये. आणि क्लोरीन हा वायू आहे, क्लोरीन हा वायू जर हुंगला आपण तर आपल्याला बेशुद्ध पडेल. म्हणजे दोन्ही विषारी आहेत. तर त्यांच्यापासून तयार होणारं मीठ, याचे जर आपण गुणधर्म पाहिले मिठाचे, तर हे गुणधर्म हे त्या दोघांपेक्षा भिन्न आहेत. मग Na पासून म्हणजे सोडियम आणि क्लोरीन यांच्या संयोगातून जे तयार होतं त्याला आपण NaCl म्हणतो. खाण्यामध्ये आपल्याला ते अवश्य लागत असतं. त्याला आपण सोडियम क्लोराईड म्हणत असतो, म्हणजे मीठ तयार होत असतं सोडियम क्लोराईड. तर हे संयोग आहे, याला आपण संयोग म्हणतो. याला अशी संयुग विशिष्ट वजनी प्रमाणात एकत्र येतात. हे मूलद्रव्य झाले, याला एलिमेंट्स म्हणतात. आणि तयार होणारे कंपाऊंड्स म्हणतात. हे आपल्याला माहिती पाहिजे. मूलद्रव्य हे मूलद्रव्य आहे. यांच्या मात्र तयार होणारं NaCl हे काय असतं, संयुग तयार होत असतं, मीठ तयार होत असतं. तर हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे हे याला मूलद्रव्य संयुगातला हा फरक आहे. आता दुसरं मिश्रणाचं आत्ताच आपण उदाहरण पाहिलं. मिश्रण हवा हे मिश्रण आहे आपण म्हणतो. त्यात काही विशिष्ट वजनी प्रमाणात एकत्र आलेले नसतात. सगळ्यांचं मिश्रण जे असतं ते म्हणजे हवा येतं, माती येतं, मिश्रण आहेत ती सगळी. ते अंदाजे असतात, म्हणजे त्याच्यात प्रमाण हे सारखे नसतात. तर त्याला आपण मिश्रण म्हणत असतो. तर हे मिश्रण झाले. तर अशा प्रकारे ह्यांचे जे द्रव्य असतात, द्रव्याचे हे 3 प्रकार पडत असतात. आता ह्यामध्ये दुसरं वैशिष्ट्य म्हणजे मूलद्रव्यांच्या बाबतीमध्ये लहानात लहान कणांमध्ये एकाच प्रकारचे अणू येतात. एकाच प्रकारचे अणू येतात. हे सगळ्यात महत्वाचं, गाळ्या जागेला विचारता जाऊ शकतं. अणू असतात एकाच प्रकारचे असतात. तुम्ही बघितलं आता मूलद्रव्य तुम्हाला सांगितले. अल्युमिनियम पासून आपण सगळे मूलद्रव्य पाहिली. ऑक्सिजन असेल, कार्बन असेल, त्यामध्ये नायट्रोजन किंवा कोणतंही घ्या, धातू घ्या, लोखंड, आयर्न Fe, सोने Au, चांदी Ag, तर त्यांच्यात एकाच प्रकारचे अणू असतात, हे लक्षात घ्या. आता यामध्ये आपण ऑक्सिजनचं उदाहरण बघितलं. ऑक्सिजनचे जे 2 अणू असतात ते जोडलेल्या स्थितीत असतात. त्यांचे रेणू तयार होत असतात. ऑक्सिजनचा 2 अणू एकत्र येऊन त्यांचा एक रेणू तयार होत असतो. तो O2 ने दर्शवला जात असतो. त्यामध्ये ऑक्सिजन असतात, त्यांचे 2 अणू एकत्र येतात. मग असे 2 अणू असलेले जे मूलद्रव्यांमधले हे घटक असतात, जे 2 अणू एकत्र येऊन जोडलेले असतात, त्यामध्ये असे जे आहेत ऑक्सिजन सारखे O2, नायट्रोजन असेल N2. आता संयुग पण त्यामध्ये काय आपण घेऊया, हायड्रोजन ऑक्सिजन असतील, कार्बन डायऑक्साईड असतं. तर हे 2 अणू एकत्र येत असतात. तर यामधलं
जे आता मिश्रण आपण म्हटलं मगाशी तुम्हाला, तर हे आता दोन अणू एकत्र आलेले असतात. आता मिश्रणांमध्ये जर आपण विचार केला, मगाशी सांगितलं मिश्रणापैकी पितळ मिश्रण घेतलं. लक्षात घ्या, तुम्हाला यातला वेगळा घटक ओळखायला सुद्धा विचारलं असतात. तर यात पितळ येतं, तर पितळ हे कशापासून तयार झालं असतं? पितळ हे मिश्रण, पितळ हे मूलद्रव्य आहे, संयुग आहे, मिश्रण आहे. गाड्या जागेला विचारू शकतात पितळ हे मिश्रण आहे. तर पितळ हे मिश्रण जे आहे, ह्या मिश्रणामध्ये यात घटक जे असतात ते महत्वाचं तांबे, Cu 2, जस्त Zn, कथील, आपण माहिती आहे आपण कलई करतो, वर्ण त्याला आवरण देतो, SN, ह्या मूलद्रव्यांचे अणू असतात. या मूलद्रव्यांचे अणू असतात. त्यापासून हे पितळ हे मिश्रण तयार झालेलं असतं. पितळ हे मिश्रण त्यामुळं तयार होत असतं. आता काही यांची आपण वैशिष्ट्य पाहणार आहोत. इथपर्यंत लिहून घेतलं सगळ्यांनी? हो. शाबास, खूप छान. आता याच्या पुढचं आपण पाहूया. हे पुसतो मग मी. आता यामध्ये आपल्याला बघायचंय मूलद्रव्य, संयुग आणि मिश्रण यांची वैशिष्ट्ये. ते आपण पाहणार आहोत. आता जर नायट्रोजन रेणू घेतला, मूलद्रव्य घेतलं नायट्रोजन, तर नायट्रोजन हे मूलद्रव्यामध्ये संयुगात आणि मिश्रण यांच्यामध्ये नायट्रोजन कसं असतं ते आपण पाहणार आहोत. तर नायट्रोजनचा रेणू असतो, मूलद्रव्यांमध्ये नायट्रोजनचा रेणू असतो. तो N2 अक्षरांनी दर्शवितात, आपल्याला माहिती आहे. आता याचं जर आपण पाहिलं अशा प्रकारे त्यांचे मूलद्रव्यांमध्ये रेणू हे जोडले गेलेले असतात. आता ह्यांच्यापासून जर नायट्रोजन डायऑक्साईड तयार होतं संयुगांमध्ये, नायट्रोजन डायऑक्साईड,
सर तुम्ही मीटिंग रेकॉर्ड करताय का? येस. मला अशा message प्रकारे हे करून- जोडले गेलेले असतात. अशा प्रकारे हे जोडले गेलेले असतात. नायट्रोजनचे आणि ऑक्सिजनचे रेणू हे एकमेकाला जोडलेले असतात. आता हे नायट्रोजन डायऑक्साईड तयार होतं, पण हवेमध्ये जे असतात, हवेमध्ये नायट्रोजन आणि नायट्रोजनचे डायऑक्साईड यांचं मिश्रण असतं हवा म्हणजे. तर हवेमध्ये हवा मिश्रणामध्ये तुम्हाला त्याचा युट्यूबला व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल, जे आपण शिकतो. ज्या समजा आता मुली काही अब्सेंट आहेत आज, त्या मुलींना युट्यूबची लिंक आपण पाठवूया, त्यांना पाहायला मिळेल, म्हणजे त्यांचं नुकसान होणार नाही. N2 व NO2 यांचं मिश्रण असतं हवेमध्ये. आपण याची लिंक पण आपण तुमच्या व्हिडिओला आपल्या युट्यूबला देतोय. ज्या समजा मुली गैरहजर राहिले असतील, त्या मुलींचं नुकसान होऊ नये यासाठी आपण हे युट्यूबला आपण टाकतोय. लिंक शेअर करतोय तुम्हाला. तास संपलाय. आज बऱ्याचशा मुली गैरहजर आहेत ना सर, पण त्यांनी पण पाहायला पाहिजे ना ते. येस. अगदी आता आपण आपलं करतोय बाळा, त्यांनी पाहिलं पाहिजे. अगदी बरोबर आहे. ते जॉईन व्हायला पाहिजे. काहींच्याकडे आता समजा हे पैसे नसतात ना रिचार्ज करायला वगैरे, समजा ज्यावेळेस रिचार्ज करतील तेव्हा त्या पाहतील. आपण अपेक्षा करूया ना चांगली. थिंक पॉझिटिव्ह. येस बेटा, व्हेरी गुड. तर आता यामध्ये हा नायट्रोजन आला, हा नायट्रोजन डायऑक्साईड आला, NO2 आपण घेतलेला. म्हणजे इथं मी तुम्हाला दाखवतो. आता हा जर आपण हवेमध्ये कसा असणार आहे, तर हा N2 असणार आहे वेगळा, पण त्याच ठिकाणी NO2 देखील असा असणार आहे. आणि त्यामध्ये आता जे आपण संयुग घेतली त्यात NO2च्या स्वरूपामध्ये हे असे एकत्र आलेले असतील, त्यांची साखळी तयार झाली असतील एकमेकाला जोडत जाऊन. यामध्ये ही साखळी तयार झाली असेल अशी. तर असे NO2चे रेणू असतात, ते एकमेकाला जोडले गेलेले असतात. तर यामध्ये नायट्रोजन हा मूलद्रव्यामध्ये मात्र नायट्रोजन सेपरेट असतो. एक बाबा, तर अशा प्रकारे हे त्यांचं वैशिष्ट्य आहेत बघा. म्हणजे मूलद्रव्यांमध्ये नायट्रोजन आपल्याला असा सापडतो, संयुगांमध्ये नायट्रोजन आपल्याला, त्या नायट्रोजन डायऑक्साईड आपल्याला त्यांच्यामध्ये एकमेकाला जोडलेले नायट्रोजन ऑक्सिजनचे हे एकत्र आपल्याला सापडत असतात. NO2चे हे आपल्याला दिसत असतात यामध्ये संयुगांमध्ये. अशा प्रकारे ते जोडले गेले असतात त्यामध्ये. तर अशा त्यांची साखळी असते. हवेमध्ये मात्र ते सेपरेट फिरत असतात. तर अशा प्रकारे मूलद्रव्यांच्या मध्ये ह्यामध्ये मूलद्रव्य संयुग आणि मिश्रण यांच्यामध्ये जो घटक असतो त्या घटकांचं या पद्धतीनं त्यांचं सेपरेशन त्यामध्ये होत असतं.